हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज आहे रविवार आणि आज आहे पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा आहे. त्यामुळे आज आहे अन्नपूर्णा मातेचा प्रगट दिन. तर मी आज साजरी करणार आहे अन्नपूर्णा मातेची जयंती, प्रगट दिन. तर चला जाऊया आपण आपल्या किचनमध्ये आणि बघा मी कशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेचं पूजन केलेलं आहे आणि अन्नपूर्णा मातेची जयंती, प्रगट दिन साजरा केलेला आहे. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. ही तिथी माता पार्वती म्हणून देखील साजरी केली जाते. असे मानले जाते की पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता, तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून जन्म घेतला होता. यावर्षी अन्नपूर्णा जयंती ही 15 डिसेंबर म्हणजेच रविवार रोजी साजरी केली जाणार आहे. तर आपण अन्नपूर्णा मातेची मनोभावे पूजा केली तर आपल्याला कधीच अन्नाचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच अन्न, पाणी आणि पैशाची कमतरता देखील भासणार नाही. या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासोबतच तुम्ही उपवास देखील करू शकतात. शास्त्राप्रमाणे मार्गशीर्ष पौर्णिमेला माता पार्वतीने सृष्टीवरील सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी धर्तीवर अवतार घेतला. म्हणून तेव्हापासून हा दिवस अन्नपूर्णा जयंती किंवा अन्नपूर्णा माता प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णा मातेचा निवास हा आपल्या स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे आपण आपले किचन कधीही अस्वच्छ ठेवू नये. ताटात उष्ट अन्न ठेवू नये, ताटात हात धुवू नये, खरकाटी भांडी खूप वेळ तशीच ठेवू नये, दिवे लावणीला जेवू नये, अन्नाचा अपमान करू नये, माता अन्नपूर्णेचा अपमान करू नये. माता अन्नपूर्णा ही सृष्टीची पोषणकर्ता आहे. त्यामुळे तिला कधीही नाराज करू नये. तर अन्नपूर्णा जयंती किंवा अन्नपूर्णा मातेचा प्रकट दिन आपण कसा साजरा करायचा, पूजा कशी करायची. जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर नवीन मूर्तीची स्थापना आपण या दिवशी करू शकतो. हे कसे करायचे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम स्वास्तिक काढायचं असतं. तुम्ही ते रांगोळीने किंवा हळदीने किंवा कुंकवाने देखील काढू शकता. मी इथे रांगोळीने स्वास्तिक काढलेलं आहे. त्यानंतर मी स्वास्तिकची पूजा करून घेणार आहे. सर्वप्रथम हळद, कुंकू आणि अक्षता घालून मी इथे स्वास्तिकची पूजा केलेली आहे. त्यानंतर मी इथे लाल वस्त्र अंथरलेलं आहे खाली. त्यानंतर आपल्याला इथे दिवे लावून घ्यायचे आहेत, पण त्याआधी मी इथे दिव्यांची पूजा करणार आहे. खाली मी अक्षता टाकले आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि मग नंतरून मी इथे दिवे ठेवलेले आहेत. इथे आपण तुपाचे दिवे लावायचे आहेत. माझ्याकडे तुपाचे दिवे छोटे असल्यामुळे मी खाली पंती ठेवून त्यात ते दिवे ठेवलेले आहेत. नंतरून आपण परत हळदी कुंकू आणि अक्षता वाहून आसनाची पूजा करायची आहे आणि त्याच्यावरती मी एक छोटा चौरंग ठेवून त्याच्यावरती एक डिश ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण माता अन्नपूर्णेला ठेवायचं आहे. आणि नंतरून इथे माझ्याकडून थोडा व्हिडिओ स्किप झालेला आहे. नंतरून दिवे लावून आपण माता अन्नपूर्णेचा पहिले पाण्याने अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर आपण माता अन्नपूर्णेला दुधाने अभिषेक घालणार आहोत. आणि दुधाने अभिषेक घातल्यानंतर आपण पुन्हा माता अन्नपूर्णेला शुद्ध पाण्याने अभिषेक घालणार आहोत. अभिषेक झाल्यानंतर मी मातेला स्वच्छ कपड्याने कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता इथे पुढची पूजा करणार आहोत. मी पहिले चौरंगावरती असे विड्याची पानं मांडून घेतलेली आहेत. 5 पानांचं असं कलशाला जशी आपण पानं लावतो तसं असं कमळ तयार केलेलं आहे मी इथे पानांचं, तुम्ही बघू शकता आहे. त्यानंतर मी त्यावर एक डिश ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण माता अन्नपूर्णेला ठेवूया. आणि त्यानंतर मग मी इथे हळदी कुंकू आणि अक्षता वाहून माता अन्नपूर्णेला इथे हळदी कुंकू आणि अक्षता माता अन्नपूर्णेवरती अर्पण केलेलं आहे. आणि त्यानंतर मी इथे आता माता अन्नपूर्णेवरती तांदळाच्या
मुठीने अभिषेक करत आहे. मी इथे तांदळाचा अभिषेक करत आहे माता अन्नपूर्णेला. तुम्ही कोणतंही धान्य घेऊ शकता, पण आपण माता अन्नपूर्णेला तांदळात ठेवतो, त्यामुळे मी इथे तांदूळच घेतलेले आहे. त्यासाठी माता अन्नपूर्णा पूर्ण झाकल्या जाईल या पद्धतीने आपण इथे तांदूळ त्यांच्यावरती अर्पण करणार आहोत. मी इथे माता अन्नपूर्णाच्या गळ्यापर्यंत मी तांदूळ अर्पण केलेले आहेत. तांदळामध्ये त्यांना झाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे आता विडा ठेवते आहे. विड्यामध्ये आपण खारीक, खोबरं, सुपारी, हळकुंड या सगळ्यांचा समावेश करतो. त्यानंतर मी इथे मातेला आपले सौभाग्य अलंकार जे असतं, बांगडी, वेणी, फणी जे विकत मिळतं तसं तेच ठेवलेलं आहे. त्यानंतर मी इथे फुलं वाहून घेते हे सगळीकडे. विड्याला फूल ठेवलेलं आहे. त्यानंतर माता अन्नपूर्णेला मी फूल वाहिलेलं आहे आणि पूर्ण डिश मी फुलांनी झाकून घेते आहे. सजावट करते आहे डिशची मी. तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकता किंवा तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने करता येत असेल तरी करू शकता. मी ही आपली साधी, सोपी आणि सरळ अशी जशी मला येते तशी मी त्या पद्धतीने पूजा केलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करू शकता. मी ही आपली साधीच पूजा केलेली आहे. त्यानंतर मी इथे पावलांना आणि दिव्यांना देखील फुलं वाहून घेतलेली आहेत. तर ही होती माझी अन्नपूर्णा मातेची साधी सोपी आपली छोटीशी पूजा. त्यानंतर वळूया आपण आपल्या गॅसकडे. मी इथे गॅसचीही पूजा करत आहे. मी सर्वप्रथम हळदीने गॅसवरती स्वस्तिक काढत आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याला हळदी, कुंकू आणि अक्षदांनी पूजा करून घेतली आहे मी गॅसची. सोबतच मी खाली रांगोळीने अन्नपूर्णा माता प्रसन्न असंही लिहिलेलं आहे. हे शास्त्रोक्त पद्धतीने मी स्वस्तिक काढलेलं आहे इथे. त्यानंतर हळदी, कुंकू वाहिलेलं आहे मी. अक्षदा वाहिलेल्या आहे आणि त्यानंतर मी इथे गॅसला देखील पानाचा विडा अर्पण केलेला आहे. फुलं वाहिलेली आहेत. खूप सोप्या पद्धतीने ही पूजा होते. आपण रोजच बऱ्याच गृहिणी आहेत ज्या रोजच गॅसची पूजा करत असतात. त्यांच्यासाठी हे काहीही नवीन नाही. पण जे रोज नाही करत पूजा, त्यांनी तरी वर्षातून एकदा तरी आपण आपल्या चुलीची, आपल्या गॅसची, आपल्या स्वयंपाकघराची पूजा करणं गरजेचं असतं. त्यानंतर मी इथे निरांजन ओवाळलेली आहे आणि मी इथे खाली असं रांगोळीने माता अन्नपूर्णा प्रसन्न असं लिहिलेलं होतं. आणि त्यानंतर माझ्या घरात असलेले हे छोटे छोटे मातीची भांडी, चूल, उखळ, आपलं सुपडं, लाटणं, पोळपाट, जातं, खलबत्ता हे सगळे असे मातीची भांडी आहेत जे मी तिथे मांडली होती. त्यांची देखील मी पूजा केली आणि त्यानंतर त्यांना हळदी, कुंकू, अक्षदा वाहून त्यांची देखील आरती केली मी. आणि त्यानंतर त्यांना देखील मी फुलं वाहिलेली आहेत. आपण आपल्या घरात असलेली फुलं वाहू शकतो किंवा तुम्ही विकतही आणू शकता. इथे मी ही शेवंतीचीच फुलं घेतलेली आहे. फुलं अर्पण केल्यानंतर तुम्हाला इथे नैवेद्य ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकताय किती छान आणि सुंदर असं आपलं आजची पूजा झालेली आहे. अशी साग्र संगीत अशी पूजा म्हणता येईल. तर आता मी इथे नैवेद्यही देवीला दाखवलेला आहे. मी नैवेद्यासाठी गुळाचा शिरा बनवलेला आहे. तर अशी होती ही माझी छोटीशी अन्नपूर्णा मातेची पूजा. तर मैत्रिणींनो, ही होती माझी अन्नपूर्णा मातेची छोटीशी पूजा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझे छान छान व्हिडिओ बघू शकाल. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत